गुगलमध्ये गेल्यानंतर आपण हॉटेल तेज यश काय म्हणाले प्रकाश शिंदे की हे हॉटेल नाहीये. पहिली गोष्ट तर हे हॉटेल नाहीये. दुसरं काय म्हणतात की हे माझं नाहीये. अरे मी म्हटलं की ते चालवायला मी काल म्हटलं की चालवायला तुम्ही रणजित शिंदेला दिलं. रणजित शिंदे म्हटलं आहे बाबा मला अडकू नका, माझा संबंध नाहीये. बघा आता तू मे काय सुरू झाली ती. आता हॉटेल तेज यश का खोटं बोलले प्रकाश शिंदे? खोटं का बोलले ते की माझं हॉटेल नाहीये? गोष्ट तर हे हॉटेल नाहीये. दुसरं काय म्हणतात की हे माझं नाहीये. अरे मी म्हटलं की ते चालवायला मी काल म्हटलं की चालवायला तुम्ही रणजित शिंदेला दिलं. रणजित शिंदे म्हटलं आहे बाबा मला अडकू नका, माझा संबंध नाहीये. बघा आता तू मे काय सुरू झाली ती. आता हॉटेल तेज यश का खोटं बोलले प्रकाश शिंदे? खोटं का बोलले ते की माझं हॉटेल नाहीये? मी जरा दाखवते, आपल्याला लाईव्ह दाखवते. हे हॉटेल तेज यश आहे. आपण गुगलला सर्च केलं, इथे हॉटेल तेज यश आलं. जर ही कमर्शियल प्रॉपर्टी नसेल तर याला रेटिंग कसं येईल? याला रेटिंग आहे. तुमचं नाव चर्चेत येतंय ना, तर तुमची चौकशी झाली पाहिजे. तुमचं नाव रेकॉर्डवर आलं पाहिजे. मी कुठे म्हणते तुम्हाला की तुम्ही आरोपी आहात? मी तुम्हाला असं सांगते की एकनाथ शिंदे यांच्या डीसीएम पदाचे प्रिव्हिलेज कुणालाही मिळता कामा नयेत. कारण तो दरेगावचा सरपंच आहे, तो युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे रणजित शिंदे. प्रकाश शिंदे सख्खा भाऊ आहे. जी नावं या सगळ्यांमध्ये आलेली आहेत. आणि या लोकांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. चौकशीला घाबरताय कसले?